त्याच्यात चुकलं काय? मग आम्ही आमचे जे प्रश्न आहेत, तुम्ही तुमच्या पद्धतीने आलात, आंदोलन केलं, बरोबर आहे. आम्ही आमच्या पद्धतीने येऊन आज फक्त पोलीस प्रशासनाला निवेदन देतोय, तर त्याच्यासाठी एवढा मोठा गाजावाजा काम केला जातो. आम्ही कुठच्याही पद्धतीने वाईट बोलत नाही. आम्ही फक्त एवढं सांगतो, याला राजकीय रंग न देता बस. हा, मग का जर ज्यावेळी एवढी लोक असताना तिथे पोलीस प्रशासन पोहोचत नाही, पण आज आम्ही येतोय कळल्यावर एवढं छावणीचं रूप आणलं याला. म्हणजे मराठी माणसांनी स्वतःच्या भूमिपुत्रांनी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरूच नाही का? हा तरी पोलीस प्रशासनाने किंवा प्रशासनाने निर्णय जाहीर करावा. लगेच देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीवर येऊन बोलतात नाही, याच्यावर का नाही बोलू शकले स्पष्टपणे काहीतरी? किंवा न्यायालयाचा निर्णय आहे. आमच्या वेळी ज्यावेळी विषय असतो त्यावेळी न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे, हे आमच्यावर बंधन घेतलं. तो सगळ्यांसाठी नियम आहे, त्यामुळे सगळ्यांनी न्यायालयाचा तर ताडपत्री फाडणाऱ्यांवर काय कारवाई केली असा संतप्त सवाल मराठी एकीकरण समितीकडून विचारला गेलेला आहे. मराठी एकीकरण समिती सध्या प्रचंड आक्रमक झालेली आहे आणि थोड्याच वेळात गोवर्धन देशमुख हे देखील तिथे पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. कार्यकर्ते अजून येणं बाकी आहे. आता फक्त आम्ही माध्यमांना प्रतिक्रिया देत होतो, तरी सुद्धा आम्हाला थांबवलं गेलं. हा संताप मराठी एकीकरण समितीनं व्यक्त केलाय आणि जे काही कार्यकर्ते इकडे जमलेले होते त्या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. मराठा एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबूतरखाना परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला होता. पोलिसांची पुरेशी कुमक तिकडे तैनात करण्यात आलेली होती. घेऊन जावं, हा आरोग्याचा प्रश्न आहे. हा मराठी माणसाला किंवा कोणत्या जाती धर्माचा प्रश्न नाहीये. तर कोर्टाने तर नियम दिलेले आहे. कंटेम ऑफ कोर्ट का नाही जाऊ द्या, कापरे सोडा. ताडपत्री फाडणाऱ्यांवर अजून कारवाई का केली नाही असा सवाल विचारण्यात आलाय. तर अर्थात दोन दृश्य सध्या आपण पाहतो. एकीकडे मराठी एकीकरण समिती सध्या आक्रमक झाली आहे, तर 6 ऑगस्टची दृश्य आपण दुसरीकडे पाहतोय, जिकडे ताडपत्री फाडत आंदोलन केलेलं होतं. जैन मंदिराच्या जवळच हा सगळा प्रकार घडलेला होता. कबूतरखान्यावर जी महानगरपालिकेकडून ताडपत्री टाकण्यात आली होती, ती ताडपत्री हातात चाकू घेत फाडून टाकण्यात आली होती. या कबूतरखान्यामध्ये शिरून देखील आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या होत्या. कबूतरांना आम्ही धान्य टाकणारच अशी त्यांची भूमिका होती. कबूतरांना देखील जगण्याचा, खाण्याचा अधिकार आहे अशी त्यांची भूमिका होती. अजय माने आपल्याला अधिक अपडेट देतील. अजय. अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अजय, सध्या परिस्थिती काय आहे कबूतरखाना परिसरात? जी मराठी एकीकरण समितीची पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले होते, त्यांच्या डोक्यावर संयुक्त मराठी चळवळ अशी असलेल्या टोप्या त्यांनी ज्या